प्रमेय रुची साले, जो सिद्धांत त्यांना आमच्या गळी उतरवायचा आहे महाभारतकारांनी फार गोडपणाने उतरवलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. आणि म्हणाले सुख जे आहे त्या सुखाचं ऐश्वर्य इथे पुष्ट झालंय. याचा अर्थ असा की आम्हाला सुख पाहिजे आहे असं वाटतं. सुख कशातून मिळेल याच्याकरता आम्ही धडपड करतो. मग त्याकरता अनेक ग्रंथ वाचतो, अनेकांचं अनेक तत्वज्ञान पाहतो. ते म्हणतात महाभारतकारांनी ते जे सुख आहे त्या सुखाचं ऐश्वर्य असं काही विलक्षण वाढवलेलं आहे की त्याच्यामुळे इथं सुख पुष्ट झालंय. पुष्ट झालंय महाभारतामधून जर आम्ही एखादे सिद्धांत वाचले तर त्याच्या बाजूनी किंवा त्या महाभारताच्या वाचनानंतर जे केलेलं चिंतन आहे ते आम्हाला जीवनामध्ये एका चांगल्या मार्गावरती नेऊन ठेवी आणि निश्चित नेऊन ठेवी, जो मार्ग सुखाचा असेल आणि जे अंतिमतः सुख देईल. सामान्य सुख नाही, आम्हाला शेवटपर्यंत पश्चाताप करायला न लावणारं सुख, आम्हाला शेवटपर्यंत सुखातून सुख आणि सुखाला सुख, त्या आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, त्याला धुमारे फुटतात तेही सुखाचे, त्या सुखातून पुढे चालतो तेही सुख आहे. मागे वळून पाहिलं तरी सुख आहे, पुढे गेलो तरी सुख आहे, अवतीभोवती सुखच सुख आहे असं म्हणाले. त्या सुखाचं ऐश्वर्य इथे वाढवलेलं आहे. माधुरी मधुरता, जे माधुर्य आहे त्या माधुर्याला सुद्धा मधुरता आली आहे. की जसं भगवंताचं वर्णन करताना स्तोत्रामध्ये आचार्यांनी म्हटलंय की अधरम मधुरम, त्याचं काय मधुर नाही, मधुराधिपतेर अखिलम मधुरम. का असं होतं अखिल मधुर? कारण त्या मधुरतेला माधुर्य भगवंतामुळे आलंय. तसं शब्दाच्या शास्त्राला माधुर्य, या महाभारतामध्ये माधुर्याला मधुरता आली आहे. इतकं मधुर लिहिलंय की ते माधुर्य सुद्धा विशेष रूपाने प्रकट झाले. शृंगारी सुरेखता, बिभत्सता नाही, रूढपण उचिता दिसे भले. आणि म्हणाले ज्या रूढी आहेत त्या रूढी कशा योग्य आहेत, त्या रूढींच्या बाबतीमध्ये आपण का आग्रही असावं, त्या रूढींचा आम्ही नक्की अवलंब का करावा. काय मला वाटलं तर मी स्वीकारीन, नाही तर नाही. महाभारत वाचलं तर त्याचा इतका सांगोपांग विचार मांडलेला आहे की त्या रूढी आमच्या जीवनात का रूढ झाल्या, आम्ही ह्या प्रकारचं जीवन का जगलो, या भारतामध्ये या प्रकारचा जीवनाच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन का आहे, हे सगळं आम्हाला तिथे कळतं. कारण ती रूढी फार चांगल्या पद्धतीने मांडून ती त्या ठिकाणी प्रमाणाने सिद्ध केली आहे. आजच्या भाषेत बोलायचं तर एस्टॅब्लिश केली आहे. त्या ठिकाणी जीवन जगण्याची ती पद्धती त्यांनी एस्टॅब्लिश करून दिली आहे, त्या ठिकाणी सिद्ध करून दिली आहे. आणि जे सिद्ध केलंय त्याला रूढी म्हटलंय. हा सगळ्यात मोठा भाग आहे की आज हजारो वर्ष महाभारतानंतर आज आम्ही फार कलंडलो नाही, तर आत्तापर्यंत समाज जीवनामध्ये कधी कुठेही फरक पडलेला आपल्याला दिसत नाही. आज येतो हिमाचल हिंदुस्थानामध्ये मनुष्याच्या जीवनाची आचार पद्धती एक विशिष्ट होती, ती सर्वदूर जवळजवळ सारखी होती आणि त्याचे सिद्धांत तर एकच होते. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारे उचितपणाने त्या रूढी त्यांनी सिद्ध केलेल्या आहेत. एथ कळाविद पण कळा, म्हणाले कलेला सुद्धा इथे कुशलता आलेली आहे. ते म्हणतात पुण्यासी प्रतापू आगळा, इथे पुण्याला सुद्धा विशेष तेज आलेलं आहे. म्हणून जन्मेजयाचे अवलीळा दोष हरले. म्हणून जन्मेजयाच्या ठिकाणची जी कथा आहे त्या कथेचा काही आपल्याला विचार करायचं कारण नाही, पण जन्मेजयानी जे काही वाईट वेडं वाकडं वागलं आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा महाभारताचा विचार केला, त्याचं पठण केलं, महाभारत वैशंपायनांकडून जन्मेजयानी ऐकलं आणि त्याचे झालेले जे दोष आहेत किंवा निर्माण केलेले त्यांनी त्याच्या वृत्तीतून निर्माण केलेले जे दोष आहेत त्या दोषांचं निराकरण झालं. आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगडीक. आणखी एक नावेक आणखी एका वेगळ्या पद्धतीने एक विचार करायला जर घेतला आपण तर म्हणाले असं आहे की रंग आहे, रंग सगळेच सुंदर आहेत, पण त्या रंगाचं जे संमिश्रण आहे ते कसं झालंय, सुरंग झालेलं आहे. त्याला एक त्या रंगाला सुद्धा एक मोठं सौंदर्य प्राप्त झालेलं आहे आणि त्या सुरंगतेची आगळीक आहे, एक वैशिष्ट्य आहे, एक वेगळेपण आहे.
गुणा सगुणपणाचे बीक बहु असं येथे. म्हणाले इथे गुणांना सुद्धा विशेष सगुणपणाचं इथे सामर्थ्य लाभलेलं आहे की हे का करावं, असंच का करावं. कधीतरी आपल्या विवेचनामध्ये आपण त्यातल्या सुंदर सुंदर गोष्टी घेऊ, महाभारतामधल्या फार सुंदर आहेत की त्याच्यामध्ये कशा करता हे एवढं सामर्थ्य, या गुणांना सगुणता कशी येते, कुणाच्या ठिकाणी येते, कशामुळे येते, हा जो बोध केलेला आहे महाभारतामध्ये, त्या कथा इतक्या सुंदर आहेत बोधकथा की म्हणून ते म्हणतात, भानुचेनी तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले. म्हणाले सूर्या प्रकट झाला, भानुचेनी तेजे उजळले. म्हणाले सूर्य उगवला की सगळं जे अंधारामध्ये लोपलेलं असतं ते सबंध विश्व जे आहे ते उजळून निघतं. जैसे त्रैलोक्य दिसे उजळले, त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये तीनही लोक जसे उजळलेले दिसतात तसे म्हणाले, तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व. तसं व्यासांच्या बुद्धीने या सबंध विश्वाला गवसणी घातली आहे. सबंध विश्वाचा विचार त्या महाभारतामध्ये मांडलेला आहे. का सुक्षेत्री बीज घातले, दुसरी कल्पना सांगतो म्हणाले, का फार चांगल्या ठिकाणावरती बीज पेरायला घेतलेलं आहे, ते आपुलिया परी विस्तारले. आता ते सुंदरसं बीज आहे, त्याला फोफावून येणं शक्य आहे, ते त्याच्या पद्धतीने अनिर्बंधपणे, नाहीतर आम्ही त्याचे बोनसाय करायला कापत राहतो, नाहीतर आम्हाला आमच्या कुंडीत जो आकार द्यायचा आहे त्याच आकाराने झाड वाढवतो, उरलेल्या ज्या जास्तीच्या फांद्या आहेत त्या कापून टाकतो, कारण आमच्या पद्धतीने त्यांनी वाढावं. म्हणजे आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आणि दुसऱ्या कुणालाही स्वातंत्र्य नको. इथे ते म्हणतात की हे जे झाड आहे हे झाड उत्तम बीज आहे, उत्तम बीजाचं उत्तम रोप आहे आणि ते रोप त्याच्या मनाला येईल तसं वाढलेलं आहे. आणि म्हणून आपुलिया परी, आपल्याला जसं पाहिजे तसं ते विस्तारलं आहे. तैसे भारती सुरवाडले अर्थ जात. त्याप्रमाणे या महाभारतामध्ये सगळा जो अर्थाचा विचार आहे, म्हणजे चतुर्विध पुरुषार्थ, धर्म अर्थ काम मोक्ष, हे या ठिकाणी प्रफुल्लित झालेले आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही कसा उपभोग घ्यावा, आमच्या जीवनामध्ये आम्ही कसं अर्थार्जन करावं, आमच्या जीवनामध्ये आम्ही धर्माचं आचरण कसं करावं आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही मोक्षमार्गाने कसं निघून जावं. तर म्हणाले इथे ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे. म्हणाले शहरामध्ये राहायला लागलो की खेड्यातून आलेला मनुष्य सुद्धा पॉलिश्ड होतो, हळूहळू त्याला समजायला लागतं की कसं नागरी जीवन आहे, काय नागर पद्धती आहेत. तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ. तसं व्यासांच्या उक्तीचं जे तेज आहे ते सगळ्याला तेजस्वी धवळीत स्पष्ट करत, स्वच्छ करत आमच्या समोर तेजे, त्याच्या तेजानी धवळीत सकळ सगळे विषय हे आमच्या पुढे सुस्पष्ट करतात आणि उत्तम प्रकारे मांडून ठेवतात. का की प्रथम वयस काळी, अजून समाधान झालं नाही माऊलींचं, का की प्रथम वयस काळी लावण्याची नव्हाळी प्रकटे जैसी आगळी अंगना अंगी. म्हणाले कन्यका जेव्हा तरुण असते तेव्हा तिच्या शरीरावरती ते जे सौंदर्य आहे ते तिच्या तारुण्यामध्ये जसं बहाराला येतं ना तरी उद्यान माधवी घडे. ते जसं आयुष्यातल्या कोणत्याही काळापेक्षा सुद्धा त्या काळातली सुंदरता काही वेगळी आहे आणि म्हणून म्हणतात की त्या ठिकाणी लावण्याची नव्हाळी, ती जी नव्हाळी आहे, ती जी तारुण्यात आहे, ती पुढे गेला काळ किती राहत नाही. तसंच ना तरी उद्यानी माधवी गडे, किंवा एखाद्या बगीच्यामध्ये जर वसंत ऋतूची छाया किंवा त्यांना गाठ पडावी, तेथ वनशोभेची खाणी उघडे. त्या ठिकाणी वनाची शोभा आहे, त्या शोभेची खाण जणू उघडली जाते. आणि आदिला पासोनी अपाडे जियापरी. आणि पूर्वी ज्या प्रकारे ती बाग होती त्याच्यापेक्षा आता बागेचं जे रूप आहे ते पार पालटून जातं, त्या वनाचं रूप पार पालटून जातं आणि त्या वनाला जे सौंदर्य प्राप्त होतं ते म्हणाले नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण. पुष्कळ लढी आहेत सुवर्णाच्या, लगड केलेली आहे आणि त्या लगडी आम्ही पाहिल्या तर ते काही विशेष दिसत नाही, कारण त्या लढींना किंवा त्या लगडींना काही फारसं तेज नसतं. पण मग अलंकारी बरवे पण निवाडू दावी. पण त्याचे अलंकार घडवले की ते सोनं असं देखणं दिसतं, ते असं सुंदर दिसायला लागतं. तैसे व्यासोक्ती अलंकारिले. तसं व्यासांच्या वाणीनी त्याला अलंकारलं.
त्यांनी त्याला नटवलं. आवडे ते बरवे पातले, बरवेपण पातले. म्हणाले यांचा सगळा व्यासांच्या उक्तीचा किंवा व्यासांच्या वाणीचा प्रभाव बघून काय झालं म्हणाले, आवडे ते बरवेपण पातेले. आपल्याला जे चांगुलपण आवडतं, आपल्या मनात एक काहीतरी आवड असते, आपली स्वतःची म्हणून काही आवड आहे, तर आपल्याला ती आवड जर कुठेतरी जोपासलेली बघायला मिळाली तर आपल्याला तिथे आपलं मन रमतं. ते म्हणाले अशी आवड ते बरवेपण पातिले, त्या आवडीला एक चांगलेपण प्राप्त झालं आहे हे जेव्हा लक्षात आलं, ते जाणवनी काय आश्रयिले इतिहासी. म्हणून म्हणाले अनेकांनी अनेक कथांनी हा इतिहासाचा म्हणजे महाभारताचा आश्रय घेतला. असं नाही म्हटलं महाभारतामध्ये पुष्कळ पुराणातल्या कथा येऊन मिळाल्या. ते म्हणतात त्या कथांना असं वाटलं की महाभारतामध्ये आम्ही गेलो तर व्यासांच्या वाणीतून ती कथा आता प्रकट होणार आहे. अशी जर कथा प्रकट होईल तर आपल्याला योग्य तो न्याय मिळेल म्हणजे कथेला, म्हणून ती कथा व्यासांच्या महाभारतामध्ये आली असं माऊली इथे सांगतात. आणि म्हणाले म्हणून मग बरवेपण पातले ते जाणोनी काय आश्रयिले इतिहासी. म्हणून ह्या इतिहासाला आश्रय घेतला त्या कथांनी. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी. म्हणाले जगात आपल्याला मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून सानिव धरुनी अंगी, आपल्या ठिकाणी लहानपण स्वीकारून पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. पुराणामधल्या ज्या मोठ्या मोठ्या कथा आहेत, प्रमुख प्रमुख कथा आहेत, त्यांनी काय केलं, आख्यान म्हणून महाभारतात आली. म्हणून आपण महाभारतातली ती आख्यानं आहेत असं म्हणतो. त्या कथा मूळ पुराणातल्या आहेत, पण त्यांना असं वाटलं हो महाभारताचा आश्रय घेतला तर आमचे पुष्कळ ऊर्जित काळ येणार आहे म्हणून आले. म्हणाले म्हणून सानिव धरुनी अंगी, लहानपण अंगी धरून पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. म्हणून या जगामध्ये आख्यान रूपाने या महाभारताचा आश्रय करती झाली. म्हणून महाभारती जे नाही ते नोहे लोकीचिती. म्हणाले म्हणून जे महाभारतामध्ये नाहीये ना ते त्रिलोकात नाही. म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, की व्यासांनी महाभारताच्या रूपाने या जगामधलं जे सगळं ज्ञान आहे त्याला स्पर्श केलेला आहे. त्यांनी स्पर्शलं नाही आणि ज्ञान जगात आहे असं म्हणाले असू शकत नाही. ते नोहेची लोकीतीही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. ऐसी सुरस जगी कथा जे जन्मभूमी परमार्था. अशा प्रकारे ही जी महाभारताची कथा आहे ती मोठी सुरस आहे, मोठी रसवत्ता त्या कथेमध्ये आहे. जे जन्मभूमी परमार्था, जी परमार्थाची जन्मभूमी आहे. लक्षात घ्या म्हणाले ही केवळ मनोरंजनाकरता व्यासांनी नाही कथा केली, ही मनुष्याला त्याच्यातून परमार्थ प्राप्त करून घेण्याकरता ही कथा रचलेली आहे. मुनी सांगे नृपनाथा जन्मेजया. मग आता हे वैशंपायन मुनींनी ही कथा जन्मेजयाला परमार्थ प्राप्त व्हावा म्हणून सांगितलेली आहे. प्रयोजन सांगतायत पुन्हा. आता जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगल धाम अवधारिजो. म्हणाले जी अद्वितीय आहे, उत्तम आहे, पवित्र आहे, ती जिला उपमा नाही, निरुपम आहे, परम मंगलाचं धाम आहे, अशाला आता ऐका. किंवा आता ही जी कथा आहे अवधारिजो, आपण आता त्याच्याकडे लक्ष द्या, आता ते ऐका. आता भारती, आता जास्त कान टावकारून ऐका बघा, बरं का असं ते आपल्याला म्हणतायत. नुसतं ऐका नाही, आता जास्त लक्ष देऊन ऐका. त्याच्याकरता म्हणाले मी एक पृष्ठभूमी तयार केली आहे. काय केली आहे की जन्मेजयाला ही कथा वैशंपायन मुनींनी सांगितली. एवढंच महात्म्य आहे का? नाही म्हणाले. हे महात्म्य सांगितल्यावर ही ओवी आली. जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगल धाम अवधारिजो, की ह्या कथेचा आता पुन्हा एकदा विशेष रूपाने तुमच्या पुढे मी महिमा गायला. आता पुढे काय, आता भारती कमळ परागू. आता आपल्या विषयापाशी आलो आपण. आता म्हणाले या महाभारतामध्ये असणारं किंवा महाभारत रूपी कमलाचे जे पराग आहेत, भारती कमल परागू गीताख्यू प्रसंगू. त्यातला गीतेचं आख्यान करण्याचा प्रसंग कसा आहे की त्यातले ते कमल पराग आहेत. त्या कमलाच्या मध्ये असणारे पराग म्हणजे काय, ही गीता आहे. जो संवादाला श्रीरंगू अर्जुनेसी, भगवंतानी अर्जुनाला ती कथा सांगितली आहे किंवा तो ते तत्वज्ञानाचा उपदेश केलाय. ना तरी शब्द ब्रह्माब्दी
मथी येला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. नाही तर आपल्याला सांगतो म्हणाले की व्यासांनी हा जो जे वेद आहेत त्या वेदांचं मंथन केलंय. हे शब्दब्रह्म आला ना, शब्दब्रह्म शब्द आला की अनेक वेळा हा वेदाकरता वापरलेला शब्द हे आपण लक्षात ठेवायचं. तर शब्दब्रह्म अवधी म्हणजे सागर, हा शब्दब्रह्म म्हणजे हा वेद रूपी जो सागर आहे त्या सागराचं मथियेला त्याचं मंथन केलं कुणी? व्यासांच्या बुद्धीनी. आणि निवडिले निरवधी आणि अमर्याद असं नवनीत त्याच्यातून बाहेर काढलं. ते काय आहे? तर तो आमचा गीतेचा प्रसंग आहे. मग ज्ञानाग्नी संपर्के. आता पुन्हा ही रूपक म्हणा किंवा ही संकल्पना म्हणा थोडी लांबवली आहे, म्हणजे थोडी पुरी केली आहे. मग म्हणाले आता हे एवढं अमर्याद नवनीत काढलं, त्या नवनीताचं काय केलं? मग ज्ञानाग्नी संपर्के. मग ज्ञानरूपी अग्नीच्या संपर्कामध्ये कडसिले विवेके. विवेकाच्या पातळीवरती कढवलं, ज्ञानाच्या अग्नीवरती विवेकाने कढवलं. आणि पद आले परिपाके आमोदासी. आणि मग जी शब्दरचना निर्माण झाली ती केवळ आनंद देणारी आहे. आणि म्हणून पद आले परिपाके आमोदासी, आनंद आहे. जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती. ज्याची अपेक्षा विरक्तांना आहे, अव्यक्तासक्त चेतसाम, जे अव्यक्ताची उपासना करण्याकरता विशेष रूपाने लालायित आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये आनंद आहे. दुसऱ्या कुणाला आनंद आहे? म्हणाले की सदा अनुभवी जे संती. याच्यामध्ये जे तत्वज्ञान लिहिलंय, जो परमार्थाचा अनुभव लिहिलाय तो संतांच्या ठिकाणी आम्हाला ते अनुभवतात असा दिसतो. नंतर म्हणाले सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. ज्या गीतेच्या निरूपणामध्ये ज्यांनी सोहम उपासना केली आहे, ज्यांनी योगाचा अभ्यास केलाय ते सुद्धा इथे रममाण होतात. म्हणाले जे आकर्णी जे भक्ती, ज्यांच्या ठिकाणी भक्तीचा विशेष आवड असलेला असा जो समाज आहे किंवा साधक आहे, जे आदिवंद्य त्रिजगती. म्हणाले असा भक्तीच्या ठिकाणी जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती सांगी जाईल. जे आदिवंद्य जे सगळ्यात पहिल्यांदा वंदनीय आहे असा विषय जो त्रिजगतामध्ये वंदनीय आहे, काय आहे? ही भक्ती, भक्ती वंदनीय आहे तो. आणि हा म्हणजे गीता, या दोन्हीच्याही करता आपल्याला तो अर्थ लावताना जोडता येण्यासारखा आहे. म्हणून मग आकर्णी जे भक्ती ते आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती सांगी जाईल. अशा प्रकारे भक्ती मार्गाला, योग मार्गाला, ज्ञान मार्गाला, सर्व मार्गांना आणि संतांना विरक्तांना रमवणारा असा हा ग्रंथामधला जो विशेष भाग आहे गीताख्यानाचा, तो कुठं आला आहे? भीष्म पर्वामध्ये आला आहे. आता त्यांनी त्याचं स्थान सांगितलं की म्हणून ते म्हणतात की भीष्म पर्वी संगती सांगी जाईल. तो कुठल्या पर्वाच्या संगतीत आहे? भीष्म पर्वाच्या. जे भगवद्गीता म्हणजे ज्याला पॉप्युलरली, ज्याला सामान्यतः भगवद्गीता या नावाने ओळखलं जातं, जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, ब्रह्मदेवानी ज्याची प्रशंसा केली आहे, जे सनकादिकी सेविजे, जे सनकादिक 4 कुमार आहेत, त्या सनक सनादी सनंदन सनत असे जे आहेत, या सनत कुमारांनी जेव्हा याला वंदन केलेलं आहे ते आदरेसी, ज्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे, जैसे कसा आदर केला आहे. आता ही कशी समजून घ्या गीता आपल्याला सांगतायत. जैसे शारदीयेचे चंद्रकळे, शरद ऋतूमधलं चंद्राचं स्वच्छ सुंदर चांदणं, चंद्रकळे चंद्राचं चांदणं. म्हणाले माझी अमृतकण कोवळे. त्या चंद्राच्या चांदण्यामध्ये जी कोळी कोळी अमृताच्या कणांची सिंचन झाल्यामुळे, कारण ते चांदणच मुळी अमृतमय आहे, त्या चांदण्यालाच एक विशेष असा गुणधर्म आहे. तर म्हणून त्याच्यामध्ये अमृताचे लहान 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 कण आहेत. आणि म्हणून ते सांगतात माझी अमृतकण कसे कोवळे, त्याच्यामध्ये मोठे नाजूक आहेत ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. चकोराची जी पिलं आहेत ती केवढीशी आहेत? त्या चकोराच्या पिलांना त्यांचं खाद्य काही असेल तर चंद्राचं चांदणच आहे.
आता ते चंद्राचं प्रखर चांदणं सुद्धा त्यांना झेपत नाही, म्हणून त्यातलं सुद्धा कोवळं चांदणं, त्या चांदण्यामध्ये सुद्धा अमृताचा स्रोत नाही, त्या अमृताचे कण, की ते कण आहेत म्हणून ते पिलं खाऊ शकतील, नाही तर कोण खाऊ शकणार आहे. आणि म्हणून म्हणाले त्या चकोरांच्या सारखं तिया परी श्रोता, त्याच्यासारखं आम्ही श्रोत्यांनी अनुभवावी हे कथा, आम्ही सुद्धा त्याच भूमिकेवरनं ही कथा जाणावी. आणि ते म्हणतात अति हळूवारपण चित्ता आणून या, चित्ताला इतकं मवाळपण पाहिजे की त्याच्याशिवाय ही कथा आम्हाला कळणार नाही. चित्ताचं मवाळपण काय आहे? ज्या चित्तामध्ये विकल्प शिल्लक राहिला नाही. आमच्या अंतःकरणातला विकल्प ज्या क्षणी निघून जाईल ना, त्या क्षणी चित्त कोवळं होईल, त्या क्षणी चित्त मवाळ होईल, त्या क्षणी चित्त हळूवार होईल. कारण त्या चित्तावरती असलेले हे जे सगळे विकल्पाचे जे ताणतणाव ताणेबाणे आहेत ते सगळे बाजूला जाते आणि स्वच्छ मोकळं झालेलं मन असेल त्या मनाने या म्हणतात. आणि म्हणून ते आपल्याला सांगतात की अति हळूवारपण चित्ता आणून या, हे शब्दे वीण संवादी जे. शब्दांनी म्हणाले मला विषय समजला असं म्हणू नका, शब्दाशिवाय या ग्रंथातल्या शब्दाला जाणा. इंद्रिया नेणता भोगीजे, इंद्रियांना कळू देऊ नका की काय आनंद तुम्हाला या ग्रंथातून मिळालाय. कारण का हा निर्विषय आनंद आहे. ह्याच्याशी हा ना नाकाचा विषय, हा ना श्रवणाचा विषय, हा ना डोळ्यांचा विषय, हा ना रसनेचा विषय, हा ना स्पर्शाचा विषय. हा कशाचा विषय आहे? हा विषय इंद्रियांच्या अतीत आहे. इंद्रिया नेणता भोगीजे, इंद्रियांच्या नकळत अनुभवा ही जाणीव आहे, हे ज्ञान आहे. आणि ही ज्ञानाचं हळुवारपण आहे. ते कसं काय आहे? फक्त हे माऊली लिहू शकते बाबा, त्याच्यावरती काय अवघड आहे हे सगळं मांडणं. आणि म्हणून ते म्हणतात की इथे इंद्रिया नेणता भोगीजे बोला आदी झोंबीजे प्रमेयासी. त्या शब्दातून प्रमेय नका समजून घेऊ. ते आपल्याला सांगतात की भक्ती आहे, ती भक्ती कशी उत्कट आहे, भक्ती कशी समर्पणाची अपेक्षा करते, भक्तीत कशी अहंकाराची निवृत्ती व्हावी लागते. नका हो म्हणाले बोलू, तो एक प्रवचनकार बोलतोय तेवढं पुष्कळ आहे. बाकी म्हणाले तुम्ही या भानगडीत पडू नका, तो बिचारा पाप करतो त्याला करू द्या. पण तुम्ही जो अनुभव घ्याल तो अनुभव म्हणाले आपल्या अंतःकरणात घ्या, नका त्या शब्दाच्या मागे लागू, नका त्या शब्दाचा किस काढू. आणि म्हणून ते आपल्याला सांगतात इंद्रिया नेणता भोगीजे बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. अरे भक्तीमध्ये प्रेमाची उत्कटता आहे, कशाला बोलायला पाहिजे? ज्या ठिकाणी उत्कटता आहे प्रेमामध्ये ते बोलावंच लागत नाही, कारण ती उत्कटता हृदयालाच भिडते. त्याची जाणीव आपल्यालाच होते की भगवंताच्या विषयीचं जे निरतिशय प्रेम आहे, निष्काम प्रेम आहे, असं जे प्रेम आहे त्याची फार मोठी चर्चा करावीच लागत नाही. म्हणून ते सांगतात की या ठिकाणी बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. इथे गीतेचा ज्ञान अर्थ चर्चा वाद विवाद त्याच्या उलट सुलट, इथे काना पाहिजे होता का मात्रा पाहिजे होता, इथे मा पाहिजे होता का नको पाहिजे होता, न पाहिजे होता, म्हणाले ह्याची चर्चा करत बसू दे त्या प्रवचनकारांना, आम्हाला नको. ज्याला ते अनुभवायचं आहे त्यांनी ह्या शब्दाला सोडून द्यावं. आणि त्यांनी कुठे जावं? जैसे भ्रमर परागू नेती. लगेच आम्हाला दृष्टांत दिला. ज्याप्रमाणे भ्रमर म्हणजे भुंगे जेव्हा कमळावरती बसतात तेव्हा त्यांच्या पायांनी त्याचे पराग उचलले जातात, तैसे भ्रमर परागू नेती परी कमळदळे नेणती. पण कमळाच्या पाकळ्यांना काही कळत नाही की आपले पराग उचलून नेले गेलेले, इतक्या हळुवारपणाने ते पराग उचलून नेलेले आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. तसं या ग्रंथाचं सेवन करताना आपला भाव पाहिजे. का आपुला ठावो न सांडिता आलिंगी जे चंद्रू तर चंदू लिहिलाय, चंदू प्रकटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. किंवा आपलं स्थान ती सोडत नाही, ते म्हणतात आपल्याला सुद्धा सोडायची गरज नाही. आपलं अंतःकरण ज्या स्थितीवर आहे त्याची स्थिती आपल्याला टाकायचं काही कारण नाही आहे. ते आपण मगाशी म्हटलं तसं जी हळुवारता आहे त्या हळुवारतेमध्ये आमचे विकल्प संपलेलेच आहेत, आमच्यातले संशय संपलेलेच आहेत. अशा त्या अंतःकरणाने काय करावं म्हणाले? आपला ठाव न संडिता, आपलं जे स्थान आहे, आपली जी अंतःकरणाची स्थिती आहे ती न टाकता
आलिंगी जे चंदू प्रकटता, चंद्र उदयाला आला की ही जी कुमुदिनी आहे, चंद्र विकसिनी कुमुदिनी, आपली जागा सोडत नाही, पण चंद्राच्या विकासाबरोबर ती फुलते. ती तिच्या ठिकाणी तिची कळी आहे ती फुलात रूपांतरित होते. हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे, आपली जागा न सोडता, चंद्राकडे न जाता, चंद्राकडून आलेल्या किरणांनी उमलणं, हे जसं चंद्रविकसिनी कुमुदिनीला कळतं, तसं आमच्या अंतःकरणाला गीतेचं तत्वज्ञान कसं घ्यावं हे कळलं पाहिजे. आणि ते आम्हाला सांगतात, ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे, आथिला तोची जाणे मानू ये. अशा गंभीरपणाने, अशा अंतःकरणाच्या खोल भावनेनी, गभीर भावनेनी, स्थिरावलेनी अंतःकरणे महत्वाचं आहे. स्थिर अंतःकरणाने आथिला तोची जाणे मानू ये, तोच या गीतेचं रहस्य जाणू शकतो, अन्यथा नाही. अहो अर्जुनाची ये पांती, जे परिसणया योग्य होती, तीही कृपा करुनी संती, अवधान द्यावे. अहो अर्जुनाकरता हा सगळा तत्वज्ञानाचा खटाटोप चाललेला आहे. हा सगळा खटाटोप चाललेला असताना सुद्धा अर्जुनाच्या बरोबर आम्ही बसलो नाही असं नाही. आहेत संत सज्जन श्रवणाकरता अर्जुनाच्या बरोबर बसलेले आहेत. म्हणाले गीता ऐकण्याकरता. कुणाची गीता ऐकण्याकरता? त्या गीतेवरची टीका इथे करतायत ज्ञानदेव, खांबाला टेकून बसलेले आहेत एका ठिकाणी. तसेच निवृत्तीनाथ बसलेले आहेत. त्यांनी आज्ञा केलेली आहे की बाबा आता निरूपण करा. आता हे निरूपण ऐकायला फक्त काही लिहायला सच्चिदानंद बाबा, सांगायला ज्ञानदेव आणि ऐकायला निवृत्तीनाथ असं काही नाही आहे. याच्याबरोबर पुष्कळ संत सज्जन आहेत. हा जो संगम आहे त्या नेवास्याच्या खांबापाशी बसून जिथे या गीतेवरचं निरूपण त्यांनी केलं, त्याबरोबर पुष्कळ संत बसलेत. आता कसं असतं, कितीही मवाळपण स्वीकारलं, कितीही स्वतःच्या ठिकाणी एक पाईकपण स्वीकारलं, तरीसुद्धा श्रेष्ठ पुरुषच आहेत. त्यांना आम्हाला केव्हा तरी उपदेश करावाच लागेल. त्यांनी इथे आम्हाला सांगितलं की बाबांनो, अर्जुनाच्या रांगेमध्ये संत म्हणून बसलात, कारण माझ्यासमोर बसाल ते सगळे आपण संतच आहात. माझ्या नजरेला काही आपले वेगळे दिसत नाही. माऊली म्हणतात तुम्ही सगळे मला संतच आहात. अर्जुनाची ये पांती, जे परिसणया योग्य होती, अर्जुनाच्या बरोबर बसण्याकरता जे योग्य आहेत, तीही कृपा करुनी संती, अवधान द्यावे. त्यांनी कृपा करून, प्लीज, ते म्हणतात की माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, मी काय सांगतो आहे, कृपा करुनी संती, अवधान द्यावे. ह्या बसलेल्या संतांनी या कथेकडे लक्ष द्यावं. हे सलगी म्या म्हणितले, लगेच पुढे सांगून टाकतात. अहो हे मी जरा अधिक सलगीनी म्हटलं, जरा माझ्या मर्यादेचं उल्लंघन करून मी आपल्याशी बोललो. चरणा लागोनी विनविले, आपल्या चरणाला मी स्पर्श करतो आणि आपल्याला सांगतो ही मी आपल्याला विनंती केली आहे. प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. आपण सगळे मला प्रभू आहात, आपण सगळे मला परमात्मा आहात, आणि आपलं हृदय फार सखोल आहे, फार गंभीर आहे, फार परिपक्व आहे. आणि म्हणून आपल्या हृदयाचा तळ कधी आम्हाला दिसणार नाही. ते इतकं खोल आहे, त्यामुळे वरवरचं दिसणारं पाणी सुद्धा शांतच आहे. कारण जिथे खोली असते तिथे पाण्याला वरती तरंग नसतात, ते पाणी शांत असतं. तसं तुमचं हृदय शांत आहे. त्यामुळे तुमच्याकडे मी क्षमा मागतो की हे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही लक्ष देऊन ऐका. अर्जुनाच्या बरोबर योग्यता म्हणून आपण बसलेले आहात, पण आता हे जे मी सांगतो आहे ते लक्ष देऊन ऐका. जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आहे आथी. म्हणजे आईवडिलांच्या स्वभावाने तुम्ही माझ्यासारख्या बालकाचं बोलणं बघा, की आईवडिलांना ते बोबडं मूल बोलत असतं, काहीतरी शब्दाचा अर्थ होत असतो, पण त्यांना ते बोलतं ह्याचंच कौतुक असतं. कारण तो जरी बोबडं बोलत असला तरी त्याच्या मुखातला शब्द आहे. तसं म्हणाले आपण संत आहात, माझ्या मुखातले हे बोबडे बोल आहेत ते आपण गोड करून घ्या. आणि म्हणाले अधिकची तयाचा संतोष, उलट काही बोललाय ह्याचंच त्यांना कौतुक वाटतं. असंच कौतुकाने माझ्याकडे बघा. तैसा तुम्ही मी अंगीकारीला, तसं तुम्ही मला आपलं म्हटलेलं आहे. सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपहासला. म्हणाले प्रार्थू काही, म्हणाले एकदा तुम्ही मला आपला म्हटल्यानंतर, सज्जनानी आपला म्हटल्यानंतर माझ्यातलं जे उणे आहे
त्याच्याकरता तुम्ही माझी उपहासला, तुम्ही माझी ते सहन तरी करा किंवा मला क्षमा तरी करा, असं मी कसं म्हणू आपल्याला? अशी प्रार्थना तरी मी करावी का, की एखाद्याने मला आपलं आहे असं म्हणावं आणि मी वेगळ्या भावाने तुम्ही मला क्षमा करा असं म्हणावं? म्हणजे त्यांनी दाखवलेली जी आपुलकी आहे ती दूर करून, मी माझं वेगळेपण सिद्ध करून, मी आपल्याकडे अशी आगळीक होईल असं जर मी काही मागितलं आणि इच्छा केली तर, परी अपराधू तो आणिक आहे. पण माझा अपराध मोठा आणखीन ह्याच्यापेक्षा वेगळाच आहे. जे मी गीतार्थू कवळूप आहे, जी मी गीतेच्या अर्थाला गवसणी घालायला बघतो आहे, ते अवधारा विनवूल आहे म्हणून या. ते मी आपल्याला विनवणी अशी करतो की ते आपण ऐका, कारण ते आपल्याला ऐकवण्याकरता मी बसलोय आणि गीतेचा अर्थ सांगणार आहे. हे अनावर न विचारिता, म्हणाले हे अनावर, हे खरं मला झेपणारं नाही आहे, आणि न विचारिता मी बिलकुल विचार केला नाही आहे की हे मला झेपेल का न झेपेल, तरीसुद्धा मी करायला उद्युक्त झालेलो आहे. वायाची घिवसा उपनला चित्ता, म्हणाले उगीच्या उगीच म्हणजे फाजील आत्मविश्वास किंवा दिवसा म्हणजे धैर्य, मी अधिक धैर्य माझ्या ठिकाणी धरून ते उत्पन्न झालेलं आहे माझ्या चित्तात, म्हणून मी हे सगळं करायला निघालो. एरवी भानू तेजी काय खद्योता शोभा अथी, एरवी म्हणाले सूर्याच्या तेजापुढे काय म्हणाले, खद्योत्यानी काजव्यानी आपलं तेज प्रकट करावं, की टिटीभू चाचूवरी माप सुये सागरी, मी नेण तू तयापरी प्रवर्ते येथ. इथं माझ्या इथे प्रावर्ते झालं होतं, तिथे प्रवर्ते पाहिजे. इथे टिटीभू एक साधी टिटवी आहे, तिच्या स्वतःच्या चोचीमध्ये तिला सागर उपसून काढायचा आहे आणि म्हणून त्या सागरातलं पाणी आपल्या चोचीनी काढतीये. कधी त्या सागराला उपसून काढणार आहे ती? हे जसं तिला शक्य नाही, माप सुये सागरी मी नेण तू तयापरी प्रवर्ते येथ, तसाच मी नेणता आहे आणि या गीतेवर काय भाष्य करायला निघालोय. ऐका आकाश घेवसावे, ऐका आकाशाला कवटाळावं तरी आणिक त्याहुनी थोर व्हावे, आकाशापेक्षा मोठं व्हावं लागतं, तेव्हा आकाशाला गवसणी घालता येते. म्हणून अपाडू हे अवघे किंवा आघवे निर्धारिता, म्हणून हे माझ्या योग्यतेच्या बाहेरचं आहे, अशक्य आहे, तरी मी ते करण्याचा निर्धार केलेला आहे. या गीतार्थाची थोरी स्वयंशंभू विवरी, म्हणजे ह्या गीतार्थाचा महिमा साक्षात शंकरांनी वर्णन केलाय किंवा त्याच्यावरती ते विचार करत असतात की कशी बरं विष्णूंनी गीता सांगितली असावी, कसं बरं भगवान श्रीकृष्णांनी या गीतेचं तत्वज्ञान मांडलं असावं. जेथ भवानी प्रश्नू करी, ज्या ठिकाणी पार्वतीनी त्यांना प्रश्न केलेला आहे, चमत्कारुनी मोठी स्थिमित झाली आहे, कारण प्रकृतीच्या आश्रयाने भगवंतानी किंवा देवतेनी किंवा परब्रह्मानी किंवा शक्तीनी हे रूप घेतलंय शारदेचं. ती शारदा ही वाग्विलासिनी हे सगळं वाक्चातुर्य प्रकट करते आहे, जो तिचा स्वतःचा खजिना आहे, अशी पार्वती सुद्धा हे गीता बघून आश्चर्यचकित झाली आहे आणि ती शंकरांना विचारते आहे की अहो ते तर हरू म्हणे नेणीजे, तर त्या ठिकाणी मोठा ती प्रश्न करते, ते तर हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. ते तिला म्हणतात की हे देवी तुला मोठं आश्चर्य वाटतंय म्हणून तू प्रश्न करतीयस, पण म्हणाले तू एक लक्षात घे, भगवान शंकर म्हणतात की जसं देवी तुझं जे स्वरूप आहे ते नित्य नूतन आहे, ते कुणाला कळतंय? प्रति क्षणाला प्रकृती बदलतीये, क्षणाक्षणाला तिच्यामध्ये पालट होतोय. तिचं नित्य नूतन जे रूप आहे ते प्रतिक्षणाला पाहताना आम्हाला कळतच नाही प्रकृती कशी आहे. एका क्षणापूर्वी ज्या ठिकाणी एकदम शांतता स्थैर्य आनंद असावा तिथे एकदम सुनामी यावी. काय प्रकृतीचा चमत्कार आहे, तुझं हे रूप पाहिलं, प्रकृती आता हे रूप दाखवतेस. आमच्या पेपरमधून आता डिसास्टर मॅनेजमेंटचं काय होणार, हे सगळा दुष्काळ येणार असं म्हणता म्हणता सगळ्या ठिकाणी पाऊस पडला की झालं, बिचारे सगळे पेपरवाले थंडावले, कारण आता काय लिहायचं, कारण पाऊस नव्हता तोपर्यंत ह्याला बोल त्याला बोल अमुक करतं, काहीतरी विषय होते. म्हणाले ती प्रकृती रोज एक नवीन गुण दाखवते, तिचं रोज एक चमत्कार दाखवते, जो आम्ही बघून फक्त थक्क होतो. 2 दिवसापूर्वीपर्यंत पाऊस नाही म्हणून हैराण होत होतो, आता पाऊस आपल्या बाहेर जाण्याच्या वेळी नाही पडला तो बरं, अरे असं प्रत्येकाच्या बाहेर जाण्याच्या वेळी तो नाही पडला तर तो केव्हाच पडायला नको.
म्हणजे हे जे सगळं आहे हे प्रकृतीचं नित्य नूतन स्वरूप. त्यांनी इथे असं म्हटलंय की नित्य नूतन देखी जे गीता तत्व. तसं हे गीतेचं जे तत्व आहे ना, हे पार्वती तुझ्या सौंदर्यासारखं, तुझ्या रूपासारखं हे नित्य नूतन आहे. हा वेदार्थ सागरू असा जसा जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादिला. म्हणाले हे काय आहे, आपण हे सगळं जे तत्वज्ञान आहे, हे जे वेद आहेत, हे कसे आहेत म्हणतात. हा वेदार्थ सागरू, या वेदाचा अर्थरूपी सागर जो आहे, त्या ईश्वर झोपलेला आहे. झोपलेला असतानाचे त्याचे निश्वासित आहेत. माऊलींनी त्याला घोरू असा शब्द वापरला, म्हणजे घोरणे, की त्याच्या मुखातनं निघालेला जो नाद आहे, तो नाद म्हणजे काय आहे, तर हा वेदाचा अर्थ आहे. तो स्वये सर्वेश्वरू. म्हणाले या गीतेची महती किती सांगावी. त्याचे नुसते निश्वास म्हणजे जर वेद आहेत, की ज्याच्यावरती श्रद्धा ठेवून ही संस्कृती आज लक्षावधी कोट्यावधी वर्ष चालू आहे. अनादी काळापासून या संस्कृतीचा जो काही आम्ही मागोवा घेत आलो, तर हेच जीवन, हीच पद्धती, हेच संस्कार, हेच मोठेपण आणि ह्याच ज्ञानाचा निखळ असा आविष्कार आम्ही वेदामधून पाहिला. आणि तिच्यावरती सश्रद्ध होऊन ही एवढी मोठी संस्कृती उभी राहिली, एवढा समाज उभा राहिला, एवढे लोक कृतार्थ झाले. म्हणाले तो वेद काहीच नाही. इथे हा गीता ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याच्या मुखातला शब्द आहे. हा तो तर निद्रिताचा घोरू आहे, की तो झोपलेले असताना त्याच्या मुखातून निघणारे जे उच्छ्वास आहेत ते आहेत. ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद. हे जे असं अगाध गीता तत्व आहे, तिथे वेद सुद्धा वेडा झालेला आहे, तो वेडावलेला आहे. तेथ अल्प मी मतिमंद, मी एवढासा आणि मतिमंद, काय होय, काय करू शकणार आहे मी. हे अपार कैसेनी कवळावे. ज्याला अंत नाही, पार नाही, अशाला आम्ही कसं कवळावं, कशी गवसणी घालावी. महातेज कवणे धवळावे. म्हणाले सूर्याला कोणी उजळावं, त्याला कोणी प्रकाश द्यावा. गगनमुठी सुवावे मशके केवी. म्हणाले चिलटानी आकाशाला कसं आपल्या मुठीमध्ये ठेवावं, हे काही होऊ शकत नाही. परी येथ असे एकू आधारू. हे सगळं असताना सुद्धा मी काहो प्रवृत्त झालो हे सगळं बोलण्याला, त्याला एकच आधार आहे. तेणेची बोले मी सधरू. त्याच्याच आधारावरती मी धीर करून बोलतो आहे, बोलणार आहे. जे सानुकूळ श्रीगुरु. मला फक्त माझे सद्गुरू अनुकूल आहेत. त्यांनी मला सांगितलंय हे तू कर, ज्ञानदेवो म्हणे, म्हणून मी हे करायला प्रवृत्त झालो. एरवी तरी मी मूर्खू, नाहीतर एरवी माझ्याकडे काही नाही. जरी जाहला अविवेकू. ग्रंथ लिहिण्याचा विचार मी जरी केलेला असला तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. परंतु संतांच्या कृपेचा दीपक हा कसा उज्ज्वल आहे. आपण पण सोज्वळ शब्द व्यवहारात कसा वेगळा घेतलाय बघा, आणि कसा वापरतो. तो उज्ज्वलते सहित आहे. संतांच्या कृपेचा दीपक कसा आहे, सोज्वळ आहे. आणि आपण व्यवहारात म्हणतो ती मुलगी फार सोज्वळ आहे हा, किंवा ती व्यक्ती फार सोज्वळ आहे हा. याचा अर्थ असा की तो शब्द वाईट किंवा उलट्या सुलट्या अर्थाने आपण वापरत नाही, फक्त आम्ही तो घासून गुळगुळीत केलाय. की त्यांचा आचार व्यवहार असा आहे की ज्यांच्या व्यवहाराने ते व्यक्तिमत्व उजळून निघालेलं आहे, म्हणून सोज्वळ आहे. ते व्यक्तिमत्व सोज्वळ का, कारण त्यांच्या व्यवहार आचार उच्चारांनी ते उजळून निघालेलं आहे. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीचं आहे. लोहाचं सोनं व्हावं हे सामर्थ्य परिसाच्या ठिकाणी आहे. की मृतही जीवितला आहे अमृतसिद्धी. अमृताची प्राप्ती झाली तर मृत झालेल्या माणसाला सुद्धा पुन्हा जीवनदान मिळतं. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आधी भारती. म्हणाले जर साक्षात सरस्वती प्रकट झाली तर मुक्याच्या सुद्धा मुखामधून सरस्वती प्रकट होऊन वाचा फुटेल त्याला. एथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई. इथे माझ्यासारख्यांनी लिहावं यात काय नवलंय, कारण इथे वस्तूचं सामर्थ्य आणि शक्ती आहे. कोण वस्तू सामर्थ्य शक्ती आहे, सद्गुरू. कारण जी वस्तू आहे परब्रह्म आम्हाला दिसत नाही, पण वस्तूचं सामर्थ्य कुणाच्या मार्फत प्रकट होतं, सामर्थ्य शक्ती. शक्ती प्रकृतीच्या साह्याने. म्हणजे माझ्या सद्गुरूंनी माझ्याकरता जे साक्षात वस्तुरूप आहेत
म्हणजे परब्रह्म रूप आहेत, त्यांनी मात्र माझ्यासारख्या अज्ञान्याकरता देह धारण केलेला आहे. आणि या देहामध्ये त्यांनी शक्ती आणि सामर्थ्य भरून ते मला आशीर्वाद देत आहेत त्यांच्या रूपाने. म्हणून जया ते कामधेनू माये, ज्याची आईच कामधेनू आहे, त्याच्याकरता तयासी अप्राप्य काही आहे, त्याला काही मिळणार नाही असं होईल काय? म्हणाले म्हणून मी प्रवर्तोल आहे ग्रंथी ये. म्हणून हा ग्रंथ लिहिण्याकरता मी प्रवृत्त झालो. तरी न्यून ते पुरते, या ग्रंथातलं जे काही न्यून आहे ते आपण पुरं करून घ्यावं. अधिक ते सरते, माझ्याकडनं उगाच काहीतरी पाल्हाळ लागलं तर ते सुद्धा आपण संपादून घ्यावं. करुणी घेयावे हे तुमते विनवतू असे. म्हणून हे सगळं आता हे कुणाला चाललंय? सद्गुरूंना, की सद्गुरू हे सगळं तुम्ही आता सांभाळून घ्या. मला हे सगळं चाललं आहे, हे सगळं मी तुमच्या चरणी निवेदन करतोय, जे जे मला वाटतं आहे ते. म्हणून अधिक ते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवतू असे. आता देई जो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन. आता सद्गुरूंना घातलं साकडं. आता ते म्हणतात की आता देई जे, आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आता तुम्ही बोलविल्या मी बोलेन. आता जर का मला निरूपण करायला सांगाल तर आता ते तुम्ही बोलवलं पाहिजे. मी काय माझ्या मनाने बोलतो? तुकाराम महाराज म्हणतात तसं, की कायम या पामरे बोलावी उत्तरे, बोलविता धनी वेगळाची. तो बोलवतो, मी काय बोलतो? आता तुम्ही मला बोलवा, आता लक्ष द्या माझ्याकडे आणि तुम्ही बोलवा. म्हणून जैसे चेष्टे सूत्राधीन दारूयंत्र, ज्याप्रमाणे कळसूत्री बाहुली आहे ती त्या दोऱ्यांच्या बरोबर जशी नाचते, तिला स्वतंत्र काही कृती करायचं साधन तिच्याकडे काही नाही, ती परतंत्र आहे आणि त्याप्रमाणे ती कृती करते. तैसा मी अनुग्रहितू, साधूंचा निरूपितू, त्याप्रमाणे मी आपला अनुग्रह आपल्याला अवलंबणार आहे. मी आपला अनुग्रह घेतलेला आहे. साधूंचा निरोप्य आहे, सगळ्या सत्पुरुषांना जे वाटतं त्यांनी जे सांगितलं आहे त्यांचा निरोप फक्त शब्दात सांगणार आहे. ते आपुला अलंकारितू भलतिया परी, भलतया परी, त्यांनी मला आपलं म्हटलेलं आहे. मी जरी कसाही असलो तरी त्यांनी मला जवळ केलंय. तव श्री गुरु म्हणती राही, आता लगेच निवृत्तीनाथ म्हणतात आता पुरे थांब, आता हे सगळं जे काय बोलतो आहेस ते, हे तुझं बोलावे न लगे काही, तुला यातलं काहीही बोलायची गरज नाही. आता ग्रंथा चित्त देई, आता ग्रंथाकडे लक्ष दे. कशाला पाल्हाळा लावलायस तू इतका वेळ? म्हणाले झडकरी वेगा, म्हणाले 2 शब्द वापरले. अगदी पिवळा पितांबर झालेला आहे इथे, त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय झडकरी वेगा, लवकर आणि वेगा असा शब्द. आता लवकर लवकर, हां, वेगे वेगे, बिगी बिगी, लवकर लवकर कर. म्हणून या बोला निवृत्तीदासू पाऊनी परम उल्हासू. या निवृत्तीनाथांच्या या बोलण्याबरोबर ज्ञानेश्वर माऊलींना परम उल्हास प्रोत्साहित झाले. कारण त्यांचा शब्द आला पाहिजे ना, तू आता बोल, तू गीतेवर बोल म्हणेपर्यंत ते बोलणार नाहीत. म्हणून आता पाऊनी परम उल्हासू, ते उल्हासित झाले. म्हणे परियेसा मना अवकाशू देऊनिया. आता आम्हाला म्हणजे सगळ्या संत सज्जन तिथे बसलेल्या श्रोतांना ते सांगतात की हे श्रोते हो, तुम्ही आता काय करा, मनाला अवकाश द्या, मन मोकळं करा. आपण जे मगाशी म्हटलं ना, कुठल्याही विकल्पाशिवाय अंतःकरण ठेवून, मनाला स्वच्छ ठेवून, चित्ताला कशातही व्यग्र न करता, कुठेतरी आता नक्की किती वाजले असतील त्यांनी पाहिलंय ना, त्यांचं घड्याळावर लक्ष आहे ना, काय आता किती 8च्या पुढे बोलत जातील, सोडून द्या म्हणाले मनामधलं. का बघतील, कारण त्या वक्त्यालाच तोंड चालवायचं आहे, त्यामुळे त्याला जास्त काळजी आहे की आपण किती वेळात संपवावं. तर पण म्हणाले मन कशातही व्यग्र करू नका. त्यांनी सांगितलं माऊलींनी की कशातही मनाला व्यग्र न करता तुम्ही माझं काय बोलणं आहे ते ध्यान देऊन ऐका. तर आता सुरुवात झाली प्रत्यक्ष गीतेला. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. म्हणाले कुरुक्षेत्र हे स्थान असं आहे की जे साक्षात धर्माचं क्षेत्र आहे. त्या ठिकाणी समवेता युयुत्सवः, युद्धाला उत्सुक असणारे असे लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत. मामका माझे लोक आहेत, पांडवा पांडवाश्चैव त्यांचेही लोक आहेत. किम कुर्वत संजय, काय करतायत तिथे संजया तू मला सांग. तरी पुत्रस्नेहे मोहितू, पुत्राच्या स्नेहामुळे मोहित झालेला
धृतराष्ट्र असे पुसतू, की आपल्या मुलांचं भवितव्य काय एवढं एकच त्याला पाहिजे. धर्म काय, विचार काय, योग्य काय अयोग्य काय याच्यामध्ये त्याचं मन कुठेही गुंतलेलं नाही, फक्त पुत्रमोहामध्ये अडकलेलं आहे. म्हणे संजया सांगे मातू, मला तू ही हकीकत सांग कुरुक्षेत्रीची. या कुरुक्षेत्रावर काय चाललंय, जे धर्मालय म्हणजे जे धर्माचं स्थान आहे असं म्हणतात. तेथ पांडव आणि माझे, त्या ठिकाणी माझे आणि पांडव यांचे गेले असं ती व्याजे. व्याजे ते कशाकरता गेलेत, निमित्तानी. व्याज या शब्दाचा अर्थ निमित्त. ते काय निमित्तानी गेलेले आहेत, झुंजाचेनी. त्यांना एकमेकांशी युद्ध करायचे म्हणून तिथे जमलेले आहेत. तरी तीही येतुला अवसरी, काय कीजत असे येर येरी. तर आता तिथे जे युद्धा करता त्या निमित्ताने तिथं जमले आहेत, तर आता तिथे ह्या अवसरी या वेळी त्या ठिकाणी एकमेकांशी काय करतायत, येरा येरी एकमेकांशी कसे वागतायत, काय करतायत ते झडकरी कथन करी, मला लवकरात लवकर सांग मज प्रती. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकम व्यूढम दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. पश्येतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. आता त्यांनी सांगितलं, संजय म्हणतो ठीक आहे सांगतो तुम्हाला. दृष्ट्वा तु पांडवानीकम, पांडवांचं सैन्य पाहिल्यानंतर जे व्यूहाच्या रूपामध्ये किंवा रचनेमध्ये त्या ठिकाणी दुर्योधनाला दिसलेलं आहे, तो दुर्योधन आचार्यम उपसंगम्य द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन बसला आहे. आणि राजा म्हणजे दुर्योधन राजा त्याला सांगतो आहे की पश्यैताम पांडुपुत्राणाम आचार्यम महती चमू. म्हणाले, हे आचार्य, आपण ह्या पांडुपुत्रांचा हा जो सगळा सेनेचा भार आहे, हा सगळा सेनाभार पाहिलात का, ही सगळी सेना आपल्याला दिसते आहे का. म्हणाले, व्यूढाम द्रुपद पुत्रेण, द्रुपदाचा पुत्र जो त्यांनी ह्याचा सगळा व्यूह रचलेला आहे, हा तुमचा शिष्य आहे. शिष्येण धीमताम, कसा आहे, अत्यंत बुद्धिमान असा तुमचा हा धृष्टद्युम्न जो द्रुपदाचा पुत्र आहे, त्यांनी ही सगळी व्यूहरचना केलेली आहे. ती वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. म्हणाले, त्यावेळी संजय म्हणतो की दुर्योधनाने वर्णन केलंय, काय सांगावं त्या सैन्याचं वर्णन आपल्याला. म्हणाले, कसं आहे तर कृतांत काळानी, म्हणजे काळानी आपला जबडा पसरावा असं ते प्रचंड पसरलेलं सैन्य पांडवांचं दिसतंय. तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले कालकूट. म्हणाले, धरुनी कवण, असं इथे माझ्या इथे कणव झालेलं आहे, म्हणे धरी कवण. म्हणाले ह्या ठिकाणी असा अर्थ आहे, तेथे तैसे ते घनदाट, तसं ते अगदी भरपूर जवळ 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 असलेलं, म्हणजे खूप लांबवर पसरलेलं आणि अगदी जवळजवळ असलेलं असं ते सैन्य. उठावले एक वाट, एकदम ते असं उसळलेलं कसं दिसतं आहे, जैसे उसळले कालकूट, जसं कालकूट विष जर उसळलं तर कवण, कोण त्याला धरी, म्हणजे कोण त्याचं शमन करील, कोण त्याचा नाश करील. आणि म्हणून ना तरी वडवा नलू साधुकला. म्हणाले, जर का वडवा नल साधुकला भडकला, तो जर प्रलय वाते पोखला पुष्ट झाला. काय झालं, हा वडवानल जो आहे तो समुद्राच्या खाली राहतो आणि समुद्राच्या आत असणारा वडवानल जेव्हा ज्वाळांनी खूप पेटून वर उठतो त्यावेळी समुद्राच्या पाण्यामध्ये तो उसळतो. आता त्याला आणखीन भर कशाची पडली, प्रलय कालाच्या म्हणजे वायूची. आणि प्रलय कालचा वायू पोखला, त्यांनी तो वडवानल पुष्ट झाला. आणि सागर शोषुनी उधवला अंबरासी, त्यांनी सबंध सागरातलं पाणी शोषून टाकलं आणि इतका प्रचंड अग्नी त्याच्यामध्ये निर्माण झाला की तो अग्नी आकाशाला झेपावू लागला, आकाशापर्यंत जाऊन. तैसे दळ दुर्धर, तसं हे पांडवांचं जे सैन्य आहे मोठं कठीण आहे, मोठं दुर्धर आहे. नाना व्यूही परिकर, सज्ज झालेलं आहे वेगवेगळ्या व्यूहांमध्ये. अवगमले भयासुर तिये काळी, आणि त्यावेळी त्या ठिकाणी मोठा भय निर्माण करणारं असं त्यावेळी ते भासतं आहे. ते देखील या दुर्योधने, जेव्हा ते तसं भासत होतं, ते जसं भयावह दिसू लागलं तसं दुर्योधन म्हणाला, अव्हेरिले कवणे माने. छे, त्याच्या मनामध्ये त्याचं कणभर सुद्धा भय आलं नाही. म्हणाले अव्हेरिले माने, त्यांनी त्याच्या स्वतःच्या आत्मप्रत्ययामध्ये आपल्या सेनेच्या ठिकाणी असणाऱ्या पूर्ण विश्वासाने
त्याला त्या सेनेचं कणभर सुद्धा भय वाटलं नाही, थोडा वेळ क्षणभर सुद्धा भय वाटलं नाही. तया ते म्हणे हा देखील नाही, अभेरिले कवणे माने जैसे न गणिजे पंचानने गजघटाते. जरी हत्तींचा कळप आला तरी सुद्धा जसा सिंह त्याला काही मानत नाही, त्याचं त्याला भय वाटत नाही, तसं या दुर्योधनाला पांडवांच्या सेनेचं काही वाटलं नाही. मग द्रोणापाशी आला, मग द्रोणांच्या जवळ आला. तया ते म्हणे हा देखिला कैसा दळभारू उचलला पांडवांचा. त्यांना म्हणतो, पाहिलात का हा पांडवांच्या सैन्याचा सगळा एकदम उसळलेला असा जो मोठाच्या मोठा एखादा प्रवाह असावा तसा त्या ठिकाणी जे पसरलेलं सैन्य आहे ते आपण पाहिलं का? हा दळभार जो पाहिला का आपण? हे सगळं सैन्य पाहिलंत का? गिरिदुर्ग जैसे चालते. असं वाटतं आहे की जणू काही डोंगरी किल्लेच चाललेले आहेत, कारण एक एक व्यूह रचलेला आहे, त्यामुळे एक एक गट तयार झाला आहे त्या व्यूहांचा. जणू काही ते डोंगरी किल्लेच चाललेले आहेत. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते. त्याप्रमाणे ते वेगवेगळे व्यूह आहेत. जसे ते गट आहेत ते एखाद्या डोंगरासारखे किल्ले असल्यासारखं एक एक डोंगरावरचे किल्ले वाटावेत असे ते व्यूह दिसत आहेत. हे रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमरे. द्रुपदाच्या मुलांनी धृष्टद्युम्नानी हे सगळे आपल्या बुद्धिवैभवानी रचलेले आहेत. जो का तुम्ही शिक्षा पिला, ज्याला तुम्ही शिकवलात, विद्या देऊनी कुरुठा केला, त्याला विद्या देऊन तुम्ही शहाणा केलात. तेणे हा सैन्य सिंह पाखरीला देख देख. त्यांनी हा सैन्यरूपी हा जो एकूण जो व्यूह उभा केलेला आहे, सैन्य सिंह पाखरीला म्हणजे उभारीला. हा सैन्याचा सिंह किंवा ह्या सैन्याची ही विशेष योजना त्यांनी देख देख. पहा पहा, आपण नीट पहा. दोनदा देख म्हटलंय. आपण हे पहा, आपण हे नीट पहा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा. आता नावं सांगितली. या ठिकाणी या सेनेमध्ये कोण कोण आहेत? शूरवीर असे असलेले, महाधनुर्धर असलेले, भीमार्जुनाच्याच तोडीचे महापराक्रमी असलेले युयुधान म्हणजे सात्यकी आहेत, विराट आहेत, द्रुपद आहेत, असे महारथी आहेत द्रुपदासारखे. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण, शस्त्र आणि अस्त्रामध्ये प्रवीण असणारे असेही श्रेष्ठ पुरुष इथे आहेत. जे क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती, जे क्षात्रधर्मामध्ये अत्यंत कुशल आहेत असे वीर आहेत. जे बळे प्रौढी पौरुषे, ज्यांच्या ठिकाणी बल आहे म्हणजे सामर्थ्य आहे, ज्यांच्याकडे प्रौढता म्हणजे मोठेपण आहे आणि पौरुष म्हणजे पराक्रम पण आहे, असे हे भीमार्जुनांच्या सारखे जे वीर आहेत. हा प्रसंग आला आहे म्हणून या प्रसंगामध्ये ते सांगेन कौतुके प्रसंगेची. हा प्रसंग आलाय म्हणून कौतुकाने त्यांचं मोठेपण मी आपल्याला सांगतो आहे. एथ युयुधानू सुभटू उत्तम पराक्रमी वीर झाला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपद वीरू. अशा प्रकारचे हे वीर पुरुष आहेत. आता एक श्लोक घेऊन आपण थांबूया. दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. म्हणाले इथे चेकितान दृष्टद्युम्न. आता काय यांची दृष्टद्युम्नाने दृष्टकेतू ही सगळी नावच आहेत म्हणून फक्त वाचून आपण पुढे जाऊ. चेकितान दृष्टकेतू, काशीश्वरू विक्रांतू मोठा पराक्रमी महाबलवान, उत्तमौजा नृपनाथू, शैब्य देख. या ठिकाणी श्रेष्ठ श्रेष्ठ असे नृपनाथ शैब्यासारखे आलेले आहेत. हा कुंती भोजूप आहे. एथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादी राय हे सकळ देखे. या ठिकाणी पुरुजितासारखे पुष्कळसे राजे आहेत, त्या सगळ्यांना पहा. हा सुभद्रा हृदय नंदनू, सुभद्रेच्या अंतःकरणाला आनंद देणारा जो अपरू नवा अर्जुनू, तो दुसरा जणू काही अर्जुनच आहे, तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू. तो जो अभिमन्यू आहे इतका शूरवीर पराक्रमी. देखे द्रोणा, हे द्रोणाचार्य पहा तुम्ही त्याला. आणि काही द्रौपदी कुमार, आणखीही द्रौपदीचे पुत्र, हे सकळही महारथी वीर, हे सगळे एकापेक्षा एक श्रेष्ठ वीर आहेत. मिती नेणी जे परी अपार मिनले असती.
म्हणाले आपल्याला सांगण्यासाठी, समजण्यासाठी, थोडंसं आपल्यापुढे वर्णन करण्यासाठी मी ह्या सगळ्या महारथींच्या बद्दल आपल्यापुढे वर्णन केलं आहे. नाहीतर त्यांच्या सेनेमध्ये एकापेक्षा एक श्रेष्ठ वीर आहेत आणि म्हणून त्या वीरांचं आपल्यापुढे मी वर्णन केलेलं आहे. आता उद्या बघताना आपण बघू. मग द्रोणाचार्यांना दुर्योधन म्हणतो, आता माझ्या किंवा आपल्या सैन्यामध्ये कोण कोण वीर पुरुष आहेत त्यांची मी आपल्याला ओळख करून देतो. आणि तो विषय आपण उद्या बघूया.